ओम नमो आदेश अलख निरंजन श्री नवनाथ कथासार अध्याय 8वा। मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे तुम्हाला येणारे वेळोवेळी नाथांवरील व्हिडिओ मिळू शकतात. मच्छिंद्राचे सूर्याबरोबर युद्ध या अध्यायात आपण बघणार आहोत. नंतर मच्छिंद्रनाथ तीर्थ हिंडत हिंडत द्वारकेस गेला व गोमतीचे स्नान करून रामचंद्राचे दर्शन घेऊन अयोध्येस आला. तेथे शरयू तीरी स्नान करून रामचंद्राचे दर्शन घेण्याकरिता देवालयाकडे चालला. त्यावेळी अयोध्येमध्ये पाशुपत या नावाचा राजा राज्य करीत होता. हा सूर्यवंशीय श्रीरामचंद्राचा वंशज होय. तो आपल्या सैन्यासह श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्याकरिता देवालयात गेला होता. राजा देवालयात पूजेस गेला असता देवळाभोवती पाऊल ठेवण्यास जागा नाही, इतकी दाटी झाली होती. तशा गर्दीतून मच्छिंद्रनाथांची स्वारी रामाचे दर्शन घेण्यासाठी पुढे घुसली व तो जेमतेम देवळाच्या दरवाजापाशी आला, पण द्वारपाळांनी त्यास आत जाण्यास अटकाव केला. मच्छिंद्रनाथ उतावीळपणे देवळात जात असता त्याच्याशी द्वारपाळ उद्धटपणे बोलू लागले. त्यांनी मर्यादा न ठेवता पुष्कळ अपशब्दांनी ताडण करून व शेवटी हात धरून त्यास मागे लोटले. अशी अप्रतिष्ठा झाली तेव्हा मच्छिंद्रासही वाईट वाटले. त्या संताप आला असताही त्याने तो विवेकाने सहन केला, कारण सेवकांबरोबर तंटा करणे शोभत नाही. ह्या विचाराने तो उगीच राहून द्वारपाळांशी न बोलता राजासच शिक्षा करण्यास विचार त्याने मनात आणला. राजाचा जीव संकटात पडल्यानंतर सर्व ताबेदार मंडळींनी जीव खालवर होऊन अवघे फिकिरीत पडतील ह्या हेतूने त्याने सर्पास्त्र मंत्र म्हणून व रामाचे नाव घेऊन भस्म मंत्रून ठेवले. नंतर राजाने देवीची पूजा करून हात जोडून जमिनीस साष्टांग नमस्कार घातला. त्याचे कपाळ जमिनीस लागले आहे अशी संधी पाहून त्या सर्पस्त्राने आपला अंमल राजावर बसवला व त्यामुळे राजा जमिनीपासून सुटे होता येईना. तो चिकटून राहिला. त्याने पुष्कळ खटपट करून पाहिली, पण निष्फळ. मग राजाने प्रधानास बोलावून हा प्रकार कळविला. मंत्री मोठा चाणाक्ष होता. तो लागलाच बाहेर येऊन कोणाबरोबर कोणाचा तंटाबखेडा झाला आहे काय याची चौकशी करू लागला. त्याने तर्काने असे धोरण बांधले की नगरात कोणी जती किंवा साधू आला असेल, त्याचा राजसेवकांनी छळ केल्यामुळे तो रागावला असावा. पण त्याने राग मनात न ठेवल्यामुळे भगवंतास ही गोष्ट सहन न होऊन त्याचाच क्षोभ असावा. म्हणून देवीच्या भक्ताचा क्षळ कदापि कोणी करू नये. इथेही यावेळी असाच काहीतरी छळ राजसेवकांकडून होऊन भगवंतास शस्त्र धरावे लागल्यामुळे या परिणामास गोष्ट आली असावी असा तर्क करून शोध चालविला. तो देवळाच्या दाराशी येताच सर्व खबर त्यास लागले. त्याने मच्छिंद्र मुनीस शोधून काढले व तो त्याच्या पाया पडला व हात जोडून प्रार्थना करू लागला की आता स्वामींनी कृपा करावी. तुम्ही संत शांतीचे भांडार, औदार्याचा तीरसीमाच नाही. या भाषणाने मच्छिंद्रनाथांचा क्रोध शांत होऊन त्यास संतोष वाटला. मग हातात भस्म घेऊन विभक्त मंत्र म्हणून त्यास मंत्र भस्म फुकताच राजा जमिनीस चिकटलेला होता तो लागला सुटा झाला. राजा उठून बसल्याची बातमी लागताच प्रधानाने मच्छिंद्रनाथाचा हात धरून त्यास देवळात नेले व राज्यात झालेला समग्र वृत्तांत निवेदन केला. मग राजा त्याच्या पाया पडला व नाव विचारू लागला असता मला मच्छिंद्र म्हणतात म्हणून त्याने त्यास सांगितले. मच्छिंद्रनाथाची कीर्ती पूर्वीच राजास ठाऊक झालेली होती. तोच मच्छिंद्रनाथ आज येऊन दर्शन देत आहे म्हणून राजास फार आनंद झाला. नंतर राजाने त्याचा हात धरून आपल्या समागमे राजवाड्यात नेले. तेथे सिंहासनावर बसवून त्याची षोडोपचारांनी पूजा केली व स्वतः त्याच्या सेवेकरिता हात जोडून उभा राहिला. अशी राजाची निष्ठा पाहून मच्छिंद्रनाथास परमानंद झाला. मग प्रसन्न होऊन कोणाचा हेतू तुझ्या मनात आहे तो मला कळव म्हणून त्याने म्हटले. तेव्हा राजा म्हणाला, मी सूर्यवंशी श्रीराम राजाच्या घराण्यातला आहे. माझे नाव पाशुपत. मला इतकेच मागावायचे आहे की सूर्यकुळात जन्म झालेला जो वीर शिरोमणी श्रीराम त्याची मला भेट व्हावी. हे ऐकून रामाची व तुझी भेट आताच करून देतो असे बोलून राजास घेऊन मच्छिंद्रनाथ सभेच्या बाहेर अंगणात येऊन उभा राहिला. त्यावेळी त्याने धूम्रास्त्र मंत्रून भस्म मंत्रून सूर्यावर टाकले. जेणेकरून संपूर्ण आकाश धुराने भरून गेले. सूर्य झाकून गेला व त्याचा सारथे अरुण धुरामुळे डोळे पुसू लागला आणि तोंडात धूर गेल्याने कासावीस होऊ लागला. तेव्हा क्षत्रिय कुळातील कोणीतरी राजाने ही धूम्रास्त्र विद्या फिरली आहे असे सूर्यास वाटले. मग त्याने वायुअस्त्राची योजना बाणावर करून तो बाण सोडला. तेव्हा मोठा वारा सुटला. त्या योगाने धूर दाही दिशांस फाकला. मग मच्छिंद्रनाथाने पर्वतास्त्राची योजना केली. त्याने सूर्याच्या रथास अडथळा आला. त्या क्षणीच सूर्यनारायणाने वज्रास्त्र सोडले. त्याने करून सर्व पर्वतास्त्रापासून निर्माण झालेल्या सर्व पर्वतांचा नाश झाला. मग मच्छिंद्रनाथाने धूम्रास्त्राची योजना केली. तेव्हा घोड्यासहित अरुण सुद्धा भ्रमिष्ट होऊन वाट सोडून रथ भलतीकडे नेऊ लागला. असे पाहून सूर्याने ज्ञानास्त्र सोडले. तेव्हा अग्नीवर उदक टाकल्याने जसा तो नाहीसा होतो किंवा शिष्याचे अज्ञानपण बोध करून सद्गुरू नाहीसे करतो, त्याचप्रमाणे सूर्याने ज्ञानास्त्राची प्रेरणा करून भ्रमाचे निरसन केले. ते पाहून मच्छिंद्रनाथाने वाताकर्षण अस्त्र सोडले. तेव्हा सूर्यासह सारथी घोडे यांचा श्वासोच्छ्वास बंद झाला व रथ उलटून जमिनीवर आदळला. त्याबरोबर सूर्य हे रथाखाली पडला.
त्या तेजोमय सूर्याच्या योगाने पृथ्वी जळून जाऊ लागली। तेव्हा मच्छिंद्रनाथाने उदकासराची योजना केली। मग अपरिमित जलवृष्टी होऊन दाह शांत झाला, परंतु सूर्य खाली पडून बेशुद्ध झाल्याने देवांची तोंडे सुकून गेली। ते सर्व मच्छिंद्रनाथाजवळ आले। ब्रह्मदेव, विष्णू, शिव, वरुण, अश्विनी, कुबेर, गंधर्व वगैरे सर्व देव लगबगीने धावत आले। एका सूर्यासाठी हे सर्व देव महिवरती उतरून मच्छिंद्रनाथाजवळ गेले व सूर्यापासून कोणता अपराध झाला आहे म्हणून त्यांनी विचारले। तेव्हा मच्छिंद्रनाथाने नमस्कार केला आणि उत्तर दिले की हा पाशुपत राजा सूर्यकुळात असताही सूर्य आपल्या वंशाचा बिलकुल समाचार घेत नाही व याच्याकडे नसता ढुंकूनही पाहत नाही। पाशुपत राजा सूर्यास आवडत नाही, म्हणून त्यास वळणावर आणण्यासाठी मला हे करावे लागले। असे करण्यामागे आणखी दुसरे हेतू आहेत। माझ्या साभरी मंत्रविद्येला सूर्याचे बिनहरकत साह्य मिळावे व ज्याने सूर्यवंशामध्ये तरुण विजयस्तंभ लाविला त्या श्रीरामचंद्राची या पशुपतराजास भेट व्हावी की या राजाच्या मजवर पूर्ण लोभ आहे, यास्तव हे चक्रपाणी माझे इतके हेतू पुरवावे। हे ऐकून विष्णूने सांगितले की तुझ्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडून येतील, परंतु अगोदर सूर्याला सावध कर। तो तुझ्या मंत्राला सर्व गोष्टी अनुकूल असून जेथे त्याचे नाव निघेल तो स्वतः येऊन तुझे कार्य पार पाडून दे। सहज सूर्याचे नाव घेतले असता पातक भस्म होते। मग ते मंत्र प्रयोगाच्या जोडीने घेतले तर फारच उत्तम फल प्राप्त होते। आम्ही सर्व देव तुझ्या कार्यासाठी अवतरलो आहेत। आता विलंब न करता यास लवकर उठव। वीरभद्राच्या युद्धप्रसंगी वेळेस आम्ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचे कबूल केले। नागपत्राश्वत्थाच्या ठिकाणी तुला वरदाने दिली, असे असता अजून संशयात का पडतोस? असे बोलून सर्व देवांनी दुःखापासून सोडवण्याबद्दल मनस्वी भीड घातली। परंतु मच्छिंद्रनाथाने सांगितले की पाशुपत राजास रामाचे दर्शन करावा, म्हणजे माझ्या मनाला स्वस्थता वाटेल। हे ऐकताच रामचंद्र प्रगट झाले। तेव्हा राजास व नाथांस अपार आनंद झाला। नंतर मच्छिंद्रनाथ पाशुपत राजासह रामाच्या पाया पडला। त्यास रामाने पोटाशी धरले। त्याचवेळी मच्छिंद्राने रामाची प्रार्थना केली की तुझे नाम श्रेष्ठ होय, साबरी विद्येच्या मंत्रयोगामध्ये तुझे नाव येईल, तेव्हा तू येथे हजर राहून ते कार्य सिद्धीस न्यावेस व याबद्दल प्रसन्न मनाने वाचन दाखल माझ्या हातावर हात द्यावा। हे ऐकून रामाने की तिन्ही देवांचा अवतार दत्तात्रय यांचा पूर्णपणे वर्धस्त तुझ्या मस्तकावर, तो पूर्ण ब्रह्म नरसिंह अवतार, त्याचीही तुला पूर्ण अनुकूलता, मग मी का तुला साह्य न व्हावे? तर तुला मी सर्वस्वी साह्य आहे। मंत्रात माझे नाव निघताच मी ते कार्य करेन, असे त्यास रामाने वचन दिले। तू यावेळी त्याने असेही सांगितले की तू कविनारायणाचा अवतार असल्यामुळे आपण उभयता एकच आहोत, असे सांगून सूर्यास उठविण्यासाठी रामाने मच्छिंद्रनाथाचे पुष्कळ आर्जव केले। मच्छिंद्रनाथाचा त्यावेळेचा आनंद अपरिमित होता। मग मच्छिंद्रनाथाने वायुक्त अस्त्र मंत्र म्हणून भस्म टाकीताच सूर्य सावध झाला व त्याने सर्व देवांना जवळ बोलविले। सर्व देवांनी त्यांना नमस्कार केला। पुढे हा कोणत्या वीराचा प्रताप म्हणून सूर्याने विष्णूस विचारले व मला हात दाखविणाऱ्या प्रतापवीरास एकदा आणून मला भेटवा म्हणून सांगितले। सूर्यास भेटण्यासाठी देवांनी मच्छिंद्रनाथास बोलवले। मग सूर्यापासून दाह न व्हावा म्हणून चंद्रास्त्र मंत्रून नाथ त्यास भेटावयास गेला। नमस्कार केल्यानंतर सूर्याने त्यास नाव गाव विचारले असता विष्णूनेच मुळापासून त्यास कथा सांगितली। तेव्हा सूर्याने मच्छिंद्रनाथास शाबरी विद्येचे साह्य असल्याबद्दलचे वचन दिले। मग पाशुपत राजास त्याच्या पायास घातले। आपला वंशज पाहून सूर्यास आनंद झाला। मग त्याचे समाधान करून सूर्यासह सर्व देव आपापल्या ठिकाणी गेले। मच्छिंद्रनाथही राजाचा निरोप घेऊन व रामाचे दर्शन घेऊन पुढे तीर्थयात्रा करीत चालला। अशा प्रकारे नवनाथ कथासार अध्यायाचा 8वा अध्याय आपण बघितला। यामध्ये मच्छिंद्रनाथाचे आणि सूर्याचे युद्ध आपण बघितले। अशा प्रकारेच नाथांवरील विविध व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। ओम नमो आदेश अलख निरंजन आदेश गुरुको ओम गोरक्ष जालंधर चरपटा षडभंग कानिप मच्छिंदराध्या सौरंगी रेवन भरतरी संज्ञा भूम्यान भुनवनाथ सिद्ध आदेश गुरुको अलख निरंजन आदेश।